अजित पवारांच्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठं आव्हान असेल ते राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याचं। सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीतला एक गट सत्तेत आहे, दुसरा गट विरोधात आहे। पक्ष आणि नेते टिकवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे सत्ता, आणि दुसरं म्हणजे विरोधक संपवण्याची भाषा करणारा किंवा मनीषा बाळगून असलेला भाजपसारखा आक्रमक पक्ष सध्या राज्यात सत्तेत आहे। त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेच्याही पक्षविस्ताराच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाही आहेत। म्हणजे थोडक्यात सगळेच गळ टाकून बसतील अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादी एक राहील का की राष्ट्रवादीत फूट पडेल, आपण पाहूयात। तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात। मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय अजित पवार त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अपूर्णच ठेवून गेले। राष्ट्रवादीचा हा एक खांबी तंबू कोसळला आणि अख्खा पक्ष अस्ताव्यस्त झाला। राष्ट्रवादीची 2023 मध्ये 2 शकलं झाली होती। आता राष्ट्रवादीचं पुढं काय? तर महापालिका निवडणुकांदरम्यानच एक चर्चा होती, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि शरद पवार सुद्धा एनडीएमध्ये सहभागी होणार। मात्र जिल्हा परिषद निवडणुकांनंतर हा निर्णय घ्यायचा ठरल्याचं सांगण्यात येत होतं। आता दादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार? दादांची राष्ट्रवादी फुटणार का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे असे नेते आहेत। भुजबळांची ओबीसी ताकद आहे, प्रफुल्ल पटेल हाय प्रोफाईल नेते आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांशीच त्यांचे उत्तम संबंध आहेत। सुनील तटकरे रायगड, हसन मुश्रीफ कोल्हापूर, तर धनंजय मुंडे बीड राखून आहेत। मात्र या सगळ्यांना सांभाळणारं आणि एका धाग्यात बांधून ठेवणारं नेतृत्वच हरपलंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार की काय अशी चर्चा आहे। सध्या राष्ट्रवादीकडे सर्वमान्य होईल असं नेतृत्व दिसत नाही, त्यामुळे पक्ष नेतृत्वावरून राष्ट्रवादीत संघर्ष सुद्धा होऊ शकेल। अजित पवारांबरोबर आलेले काही नेते शरद पवारांकडे परत जातील। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच तरी अनेकांना सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य आहे का हा प्रश्न आहे। त्यामुळे राष्ट्रवादीतच अनेक गट पडतील अशी स्थिती आहे। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे असे नेते पक्षाकडे आहेत, पण त्यांचा आवाका अख्खा पक्ष सांभाळण्या एवढा दिसत नाही। अजित पवारांनंतर पक्षात जनाधार असलेला राज्यव्यापी नेता म्हणून भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं, पण भुजबळांची प्रकृती पाहता ते संपूर्ण पक्षाचं नेतृत्व करू शकतील का? प्रफुल्ल पटेल दादांच्या राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते असले तरी त्यांना लोकाधार नाही। जयंत पाटलांची आधीच भाजपसोबत जाण्याची चर्चा होती, तर धनंजय मुंडे हे सुद्धा पूर्वाश्रमीचे भाजपचेच, त्यांचे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तम संबंध आहेत। तर मधल्या काळात भुजबळ भाजपमध्ये जाणार का याचीही चर्चा रंगली होती। तर काही नेत्यांसाठी काँग्रेसचा पर्याय देखील खुला असेल। आता मग त्या संदर्भात बोलणं मला योग्य वाटत नाही। फुटीची शक्यता अशी कुठल्याही बाजूने दिसत नाही, कारण आता तो पक्ष सत्तेत आहे। सत्तेत असल्यामुळे फूट होण्याचं काही पडण्याचं काही कारणच नाही ना। पक्ष सत्तेत नसता विरोधात असतात तर फुटीची शक्यता, आता तो सत्तेत आहे, सत्तेबरोबर आहे सगळे, त्यामुळे सत्तेचे सगळे लाभ मिळत आहेत, त्यामुळे फुटीची शक्यता आता आणि मुळात त्या मुद्द्याची चर्चा करणे मला आता योग्य वाटत नाही। अजित पवारांबरोबर सत्तेत जाण्यासाठी अनेक जण शरद पवारांची साथ सोडून गेले। मात्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे या नेत्यांचं राजकीय भवितव्य अधांतरी दिसतंय। सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादीच एकत्र येणार का? शरद पवार अजित पवारांचा वारसा कुणाकडे सोपवणार यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वेट अँड वॉचची भूमिका असेल। मात्र दोन्ही राष्ट्रवादींचा निर्णय लवकरात लवकर झाला नाही तर त्याचा फायदा भाजप घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।